नमस्कार. मी स्वरा कांबळे, इंडो पब्लिक स्कूल अमरावतीची विद्यार्थिनी. सर्वप्रथम ग्रामीण विकास संस्था अमरावती कॅरियर कम्प्युटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट दर्यापूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धाकरिता मी आयोजकाचे आभार मानते व या विचार मंचावर कनिष्ठ गटातून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या विषयावर आपल्याशी संवाद साधते. घर सुटतं पण आठवण सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात तेव्हा शेवटच्या श्वासावर आई हेच एक शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर परमात्मा. आत्मा व परमात्मा म्हणजे आई. स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती विविध रूप घेऊन आपले आयुष्य पार करत असते. कोणी माय म्हणा, कोणी आई म्हणा किंवा मग मम्मी म्हणा, पण आई ग या शब्दाला किती गोडवा, प्रेम आणि आपुलकी आहे हे त्यांनाच माहित आहे ज्यांच्या आई वडील हयात आहे. जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. आई खरंच काय असते? आई लेकराची माय असते. आई वासराची गाय असते. आई दुधावरची साय असते. आई लंगड्याचा पाय असते. आई असते जीवनाची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. आई आपल्याला लहानपणापासून चालणे शिकवण्यापासून तर बोबडे बोल बोलण्यापासून तर स्वतःच्या पायावर उभे राहून दुसरे कुटुंब जोडेपर्यंत आपल्याला शिकवत असते. जसे जगामध्ये जिजाबाईने छत्रपती शिवाजी महाराजला घडविले, म्हणून आई म्हणजे जननी, जन्मभूमी. आई म्हणजे मांगल्य, विज्ञान, तत्वज्ञान. आई म्हणजे कला, आपल्या मुलाला एका कुंभाराप्रमाणे घडविणारी आई. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असे म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकला नाही म्हणून त्याने आईला पाठविले. आईवर बोलण्यासारखे तर खूप आहे, परंतु वेळेअभावी संक्षिप्त घ्यावी लागते म्हणून म्हणावे वाटते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. आणि शेवटी एक गीत सादर करते. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचा उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचा उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात. राहिनेस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घळेल तिला उपवास. मुला मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार. आज वक्तृत्व स्पर्धेमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आयोजकांनी हे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते व विराम घेते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.